प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकवा मी पास्टर श्यामकांत सरवडे आपलं मनपूर्वक या संदेशामध्ये स्वागत करतो। प्रियजनांनो, आपण पुष्कळ दिवस देवाचं वचन ऐकत आहात आणि वचन ऐकून तुम्ही आनंदी आणि आशीर्वादित होत आहात हा माझा विश्वास आहे। तुमच्या प्रार्थना, तुमच्या विनंत्या रोपे टीव्ही चॅनलच्या स्क्रीनवरती दिलेल्या फोन नंबरवर नक्की तुम्ही आम्हाला कळवत चला। योग्य वेळी फोन करा। नक्की रोपे टीव्ही चॅनलच्या माध्यमातून देवाचं वचन तुम्हाकडे पोहोचवणारे सर्व सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करतील। मीही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करेन। मी गेले पुष्कळ वर्ष इचलकरंजी शहरामध्ये हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा सांभाळून गेली 28 वर्ष प्रभूची सेवा करत आहे। परंतु आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मी पूर्णवेळ सेवेसाठी मी देवाच्या वचनाप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे मी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथील नोकरीतून मी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे आणि मी प्रभूच्या वचनाची पूर्णवेळ सेवा करत आहे। मी आपणास ही गोष्ट यासाठी सांगत आहे की तुम्ही माझ्यासाठी, सियोन मंडळीसाठी, परिवारासाठी, माझ्या प्रवासासाठी आणि सेवा कार्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा। इचलकरंजी शहरामध्ये पुजारी मळा या ठिकाणी सियोन मिनिस्ट्री, सियोन चर्च ऑफ ख्राइस्ट ही संस्था आहे। सियोन मिनिस्ट्री ही संस्था आहे आणि सियोन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून सियोन चर्च ऑफ ख्राइस्ट ही मंडळी या ठिकाणी कार्यरत आहे। सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये असणाऱ्या लोकांची, जे गरजू आहेत, गरजवंत आहेत, आजारी आहेत, दुःखी कष्टी, त्यांना आम्ही प्रार्थनेच्याद्वारे, प्रभू येशूची सुवार्ता सांगण्याद्वारे आम्ही त्यांना देवाच्या वचनात आणि विश्वासात वाढण्यास आम्ही कार्यरत आहोत। प्रियानो, मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानितो की बरेच वर्षे तुम्ही या रोपे टीव्ही चॅनलवर मी देत असलेले जे संदेश आहेत तुम्ही ऐकत आहात, प्रतिसाद देत आहात आणि माझा विश्वास आहे की देवाची ही वचनं, देवाचे हा संदेश तुम्हाला, तुमच्या परिवाराला नक्की आशीर्वाद देत आहेत। तुम्ही प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आणि आरोग्य घेतलेला आहातच। देवबाप करो की तुम्हाला तुमच्या सर्व परिस्थितीत तो पुरवठा करो, तुमचं सहाय्य करो आणि तुमच्याबरोबर सदा सर्व करा हो। रोपे टीव्ही चॅनलसाठी, सियोन मिनिस्ट्रीसाठी, माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी नक्की प्रार्थना करा। आज पवित्र शास्त्रातून गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22, 23 आणि 24 ही वचनं मी आज आपल्या या संदेशामध्ये मननासाठी घेत आहे। आणि आजचा संदेश आहे की पवित्र आत्म्याची फळं आणि पवित्र आत्म्याची कृपादानं। प्रियानं, आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं विश्वास धरणाऱ्यांना पवित्र आत्मा ही देणगी दिलेली आहे। पवित्र आत्मा हा आपला दुसरा कैवारी आहे। तो आम्हाला सत्यात चालवतो, तो आमचं मार्गदर्शन करतो। प्रार्थना करण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो, भक्तीमध्ये मार्गदर्शन करतो। कारण प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा विसार कैवारी असा दिलेला आहे। आणि प्रियानो, हा पवित्र आत्मा तुमचं आणि माझं पुढारी पण करतो। हा प्रभूचा आत्मा आहे, हा पवित्र आत्मा आहे। तो आम्हाला शुद्ध ठेवतो, तो आम्हाला पवित्र ठेवतो। तो देवाकडल्या गूढ गोष्टी आम्हाला शास्त्रातून कळवितो। आणि म्हणून पवित्र आत्म्याचं रहस्य, पवित्र आत्म्याचं सत्य आम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 22 ते 24 मध्ये असं म्हटलेलं आहे की आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती। जो प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या विश्वास धरणाऱ्यास पवित्र आत्मा दिलेला आहे। आणि जर पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त होतो तर पवित्र आत्म्याची फळं आम्हाला प्राप्त होतात। आम्हाला माहीत आहे, शेतकरी झाड लावतो आणि लावलेल्या झाडाला
तो वाढण्यासाठी पाणी घालतो, तो कुंपण घालतो आणि मग झाड सुरक्षित वाढतं. झाडाला मोहर येतो, पानं फुलानं ते भरलं जातं आणि मग त्याला फळं येऊ लागतात. आणि असं झाड हे प्रियानो, फळ देणारं झाड हे शेतकऱ्यासाठी ते फक्त सावली नाही तर ते उत्पन्न देणारं असं बनतं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला देखील फळ देणारं बनवलं आहे. म्हणून योहान कृष्णवर्तमान 15व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, प्रभू येशू, मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळे आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावं म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करतो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा ही आहे की तो जो खरा द्राक्षवेल, त्या वेलामध्ये तुम्ही फाटे बनून राहावं. तुमचं आणि माझं जीवन एक शुद्ध आणि स्वच्छ केलेलं, साफसूफ केलेलं असावं. आणि म्हणून प्रियजनानो, जेव्हा देवाचं वचन तुम्हाकडे येतं, येशू योहान 15:3 मध्ये म्हणतो, जे वचन मी तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही शुद्ध झालेला आहात. वचन तुम्हाला शुद्ध करतं, वचन तुम्हाला साफसूफ करतं, देवाचं वचन तुम्हाला नवा जन्म देतं. याकोबाच्या पत्रात लिहिलेलं आहे, त्याच्या सत्य वचनाने आम्हास जन्म दिला आहे. गवत सुकतं प्रियानो, आपल्याला ठाऊक आहे पेत्राच्या पत्रामध्ये गवत सुकतं, फूल गळतं, परंतु प्रभूचं वचन कायम टिकतं. आणि म्हणून जेव्हा देवाचं वचन तुम्हामध्ये राहील तेव्हा तुम्ही त्या फाट्यामध्ये फाटा बनून वेलात राहाल आणि तुम्ही फळ देणारं बनाल. आणि प्रभू येशूची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी फळ देणारं बनावं. कारण येशू म्हणतो, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. आज प्रियजनानो, आपण स्वतःचं परीक्षण करूया, आपण फळ देणारे आहोत काय? पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला माहित आहे, दावीद राजा म्हणतो, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असता आपल्याला हंगामी फळ देतं. प्रियानो, परमेश्वरानं येशू ख्रिस्त या जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ तुम्हाला आणि मला एक झाड म्हणून लावलेलं आहे. येशू ख्रिस्त हा जिवंत पाण्याचा झरा आहे आणि जेव्हा तो झरा आमच्यामध्ये असतो तेव्हा आम्ही फळ देणारं बनतो. त्याचं वचन हे आमच्यासाठी जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि म्हणून जर तुम्ही फाटे आहात तर तो वेल आहे, जर तुम्ही झाड आहात तर तो पाण्याचा झरा, खरा जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि मग या प्रभू येशू ख्रिस्ताची, आपल्या प्रभूची इच्छा ही आहे की आम्ही फळ देणार असावं. आणि यासाठीच प्रभू येशूनं तुम्हाला आणि मला बायबलमधील जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो, त्याचा जो विश्वास धरून बाप्तिस्मा त्याचं तारण होतं आणि पवित्र आत्म्याची दानं आपल्याला मिळतात, पवित्र आत्मा प्राप्त होतं. आणि मग जर पवित्र आत्मा तुम्हाला मिळालेला आहे तर पवित्र आत्म्याची जी 9 फळं आहेत ती आम्हाला प्राप्त होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याविषयी आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून पाऊल गलती करायच्या मंडळीमध्ये सांगताना तो त्यांना बोध करत आहे की आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, आज जो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये देवाचा पुत्र बनून तुम्हाला तारण द्यावा, जीवन द्यावयास आला, त्यानं तुम्हाला पवित्र आत्मा विसार कैवारी दिलेला आहे आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये ती पवित्र आत्म्याची फळं प्रभूला आणि सर्वांना दिसायला हवीत. आणि ही 9 फळं आहेत. पहिली फळ आहे प्रीती, दुसरं फळ आहे आनंद, तिसरं फळ आहे शांती, चौथं सहनशीलता, 5वं ममता, 6वं चांगुलपणा, 7वं विश्वासूपणा, 8वं सौम्यता आणि 9वं इंद्रिय दमन. माझ्या प्रियानो, ही पवित्र आत्म्याची 9 फळं ही एकापाठोपाठ एक आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करू लागतात. आणि म्हणून पहिलं फळ आमच्यातून प्रीती हे दिसायला पाहिजे. बायबल सांगतं, देवाने जगावर प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ही देवाची प्रीती आहे.
येशू ख्रिस्त ही देवाची प्रीती आहे आणि देवाने जगावर प्रीती केली म्हणजे देवप्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलेलं आहे, तुम्ही जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. जर तुम्ही एकमेकावर प्रीती कराल तर यावरून जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रीती हे पवित्र आत्म्याचं पहिलं फळ आहे. आज माझ्या प्रियानो, अनेकांच्या जीवनामध्ये अनेक धार्मिकतेच्या, अनेक आशीर्वादाच्या, अनेक चांगल्या धार्मिक गोष्टी पाहायला मिळतात. परंतु प्रियानो, अशा धार्मिकतेच्या झाडाला, अशा अनेक विश्वासणाऱ्याच्या जीवनाला जर प्रीती हे पहिलं फळ जर नसेल तर प्रियानो ते झाड काय कामाचं आहे, तो विश्वासणारा काय कामाचा आहे. जर आपण म्हणतो देवा मी तुझ्या प्रीती करतो कारण तू माझ्या प्रीती केली, पण आम्ही डोळ्याला दिसणाऱ्या बंधूवर, बहिणीवर, मंडळीतील बहीण भावावर आम्ही जर प्रीती करत नाही तर प्रियानो आमच्यातून ते फळ दिसत नाही. म्हणून शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, माझ्या प्रियानो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जेव्हा पहिल्या मंडळीला प्रभूनं सांगितलं तू कुठून पडलास याची आठवण कर, तू प्रीती कर, तू पहिली प्रीती सोडली आहेस याबद्दल तुला मला दोष देणं आहे. माझ्या प्रियानो, बरेचदा मी देवावर पहिल्यांदा खूप प्रीती करतो आणि मग देव आमच्यावर प्रीती करू लागतो. मग आम्ही देवाकडून आशीर्वाद घेतो आणि मग त्याच्यानंतर काही दिवसानं, काही महिन्यानंतर आम्ही देवावर प्रीती नाही, आशीर्वादावर प्रीती करू लागतो. आम्हाला प्राप्त झालेल्या धनावर, आम्हाला प्राप्त झालेल्या ज्ञानावर, आम्हाला प्राप्त झालेल्या संपन्नतेवर, सौंदर्यावर, वस्तूंवर प्रीती करू लागतो. प्रेज द लॉर्ड. सावध रहा. प्राप्त झालेल्या आशीर्वादावर प्रीती करू नका. जो आशीर्वादाचा देव आहे त्याच्यावर प्रीती करा. तुमच्यातून प्रीती हे फळ पहिल्यांदा दिसायला पाहिजे. देवावर प्रीती करा, एकमेव प्रीती करा. प्रभू येशूने म्हटलेले आहे, सर्वात मोठी आज्ञा कोणती? तू आपला देव परमेश्वराचं पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने काय कर? प्रीती कर. जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. बायबलमध्ये लिहिलं आहे, स्त्रियांनो तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहा आणि पुरुषांना आपल्या पत्नीला आपलं शरीर समजून तिच्यावर पण प्रीती करा. मुलांनो आईवडिलांवर प्रीती करा. माझ्या प्रियानो, प्रीती पापांचं रास झाकून टाकते. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पाऊल करीतकराच्या मंडळीला म्हणतो, विश्वास, आशा व प्रीती यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. जर तुम्ही म्हणत असाल मला पवित्र आत्मा लाभलेला आहे, मी ख्रिस्त या वेलामध्ये फाटा बनून आहे, पण प्रीती हे पहिलं फळ तुमच्यामध्ये आहे काय? जर प्रीती असेल तर आपोआप तुमच्या जीवनामध्ये दुसरं फळ आपोआप प्राप्त होतं, उमगू लागतं आणि मिळू लागतं, ते म्हणजे आनंद. आज अनेक लोकांच्या जीवनात आनंद का नाही? कारण ते प्रीतीमध्ये नाही, देवाच्या प्रीतीत नाहीत, एकमेकाच्या प्रीतीत नाहीत. मुलं आईवडिलांवर प्रीती करत नाहीत किंवा पुरुष आपल्या पत्नीवर प्रीती करत नाही. कदाचित तुम्ही जगावर प्रीती करत असाल. बायबलमध्ये लिहिले आहे, जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जो जग आणि जगातल्या गोष्टी प्रीती करतो त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी, ही जगापासून आहेत. जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत चाललेली आहे. परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ टिकतो. माझ्या प्रिय बहीण भावांनो, आजचा हा संदेश तुम्ही ऐकत असताना पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तो प्रभू येशूने तुम्हाला दिलेला कैवार आहे, विसार आहे. पण त्या पवित्र आत्म्याची फळं तुमच्या जीवनामध्ये एकापाठोपाठ एक येऊ लागतात. पण पहिलं फळ प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. देवावर प्रीती करा, एकमेव प्रीती करा, शत्रूवर प्रीती करा, परिवारातील एकमेकावर, कामाच्या ठिकाणी, मंडळीमध्ये एकमेव प्रीती करा. तुम्ही प्रीती करू लागाल तर आपोआप तुमच्यातून दुसऱ्या देटाला आनंदाचं फळ लागेल. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने योहान 15 मध्ये तेच म्हटलेलं आहे, मी माझा आनंद तुम्हामध्ये घालतो यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आज तुम्हाला वाटत असेल माझ्याजवळ सुखाची, आनंदाची साधनं आहेत भरपूर. मोठा मोबाईल आहे, महागडा मोबाईल आहे, महागडा टीव्ही आहे, महागडी कार गाडी आहे, अनेक गोष्टी तुमच्याकडे महागड्या असतील, परंतु त्या डेड आहेत प्रियानो. त्या बंद पडतात. घड्याळ बंद पडतं, मोबाईल बंद पडतो, चार्ज नाही केला तर, कारमधलं पेट्रोल संपलं की बंद पडते रस्त्यावर.
चाकं पण पंक्चर होतात, अनेक गोष्टी आहेत. परंतु ज्याच्या हृदयामध्ये येशूचा आनंद आहे त्याचा आनंद कधी आटत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण येशू म्हणतो माझा आनंद तुझ्यामध्ये घालतो यासाठी की तुझा आनंद परिपूर्ण व्हावा. आज अनेक जगात लोक आहेत, आपण पाहतो त्यांच्याकडं आणि आपण म्हणतो काय हो, ते बघल तेव्हा आनंदी असतात, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. सलोमन राजा म्हणतो ना, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. आनंदी मनाने मुख प्रसन्न राहते. आज तुमच्या जीवनामध्ये हृदयात आनंद ठेवा, खिन्न राहू नका. खिन्न हृदय हाड शुष्क करते, आनंदी मन मुख प्रसन्न करते. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. जर तुम्ही देवाप्रीती करू लागाल तर देव तुम्हाला आपला आनंद देईल. आणि जेव्हा आनंद होतो तेव्हा त्या घरात, त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला, त्या मंडळीमध्ये तिसरं फळ म्हणजे शांती मिळते. येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलेलं आहे, मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देतं असे नाही. आज जग शांतीच्या शोधामध्ये कुठं कुठं जात आहेत. आनंदाची गोष्ट ही आहे की येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर तुम्हाला आणि मला शांती देण्यास आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये यशाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आम्हाला शांती मिळावी अशी शिक्षा येशू ख्रिस्तानं भोगलेली आहे. माझ्या बंधू बहिणीनो, तुम्हाला आणि मला शांती मिळावी म्हणून येशू ख्रिस्तानं ते चाबकाचे फटके सहन केले, तो काट्यांचा मुकुट सहन केला, कुशीमध्ये भाला सहन केला, हातापायात खेळ टोकण्यात आले. येशू ख्रिस्ताचं रक्त त्या फटक्यानं निघत होतं, मांस निघलं. वधस्तंभावर येशू ख्रिस्तानं त्याचा हालहाल केलं त्या लोकांनी. कशासाठी? छिन्न विछिन्न त्वचा झाली. माझ्या प्रियानं, येशू ख्रिस्ताला जे बसलेलं मारांची वळ आम्हाला आरोग्य देतात यासाठी की तुम्हाला शांती मिळावी, तुम्हाला आनंद मिळावा, त्याच्या प्रीतीनं तुम्ही भरावं. माझ्या प्रियानो, म्हणून येशू ख्रिस्ताने शिष्यांना जाताना सांगितलं, तुम्ही पाठवताना सांगितलं, ज्या घरात जाल तिथे शांती जाहीर करा. ते घर जर योग्य असेल, देवाच्या सेवकांचं आदर करणार, प्रभूचं वचन स्वीकारणार, तर त्या घराला शांती मिळेल. आज अनेक घरामध्ये येशूची सुवार्ता स्वीकारली जात नाही, सेवकांना आदर दिला जात नाही, शांती नाही. पण आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, येशू ख्रिस्ताची शांती स्वीकारा. माझ्या प्रियाने, येशू मरणात उठल्यानंतर जेव्हा ते अस्वस्थ भयभीत झालेले शिष्य होते, दारे खिडक्या बंद होते, पण येशू तिथं आला आणि त्यास काय म्हणाला? तुम्हा शांती असो. त्यानं फुंकर घातला आणि म्हणाला, पवित्र आत्मा घ्या. माझ्या प्रियानो, तोच प्रभू येशू मरणात नोटलेला पुनरुत्थित ख्रिस्त आज तुम्हाला म्हणत आहे, ह्या वचनाचा फुंकर येशू तुमच्यावर टाकत आहे आणि तो म्हणत आहे, पवित्र आत्मा घ्या, तुम्हाला शांती असो. आज प्रभू येशूची शांती मी तुमच्या जीवनात जाहीर करत आहे. तुम्हाला अस्वस्थ करणारी गोष्ट, तुम्हाला भयभीत करणारी गोष्ट येशू नाझरेच्या नावात निघून जाऊ दे. जेव्हा शांती येते तेव्हा प्रियानो आपल्यामध्ये सहनशीलता येते, आम्ही ममतेनं वागू लागतो, चांगुलपणा आमच्या जीवनात प्रवेश करतो आणि लोक तुम्हाला चाकू लागतात, पाहू लागतात, ओळखू लागतात, म्हणू लागतात, किती चांगले लोक आहेत हो, किती चांगलं बोलतात, शिव्या देत नाहीत, भांडत नाहीत, हात उघडत नाहीत. माझ्या प्रियानो, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये या चांगुलपणाच्या गोष्टी घालू लागतो. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त या पवित्र आत्म्याच्या सगळ्या फळांनी भरला होता. येशू स्वतः पित्यावर प्रीती करत होता, तो पाप्यावर पण प्रीती करत होता. येशू ख्रिस्त सर्व परिस्थितीमध्ये आनंदी होता, त्याच्यामध्ये सहनशीलता होती, तो पित्याशी विश्वास होता, त्या सर्वांशी विश्वास होता, तो चांगुलपणानं भरलेला येशू होता, तो सौम्य होता, तो सहनशील होता. त्याच्यावर जरी दगडमार करत होते त्यानं सहन केलं, जरी त्याला ढकललं सहन केलं. आज अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सहन का होत नाही, कारण तुम्ही पवित्र आत्म्याच्या स्वाधीन राहत नाही. म्हणून आम्हाला जरा कोणी काही बोललं की आम्ही लगेच डोळे लाल करतो, आमच्या तोंडातून वादाचे शब्द येतात, हात काही लोकांचा उघडला जातो आणि मग देवाला दुःख होतं. प्रभू येशू म्हणतो, हे युद्ध तुझं नाही माझं आहे. माझ्या प्रियजनांनो, तुम्हावर चालवण्याकरता घडलेलं एकही हत्यार तुम्हावर चालणार नाही. पण तुम्ही हत्यार चालवू नका. तुमच्या डोळ्याचा लालसरपणा, भडक डोळे मोठे करणे,
मुखातून एखादी शिवी देणे, हात उघडणे. ज्या हातानं तुम्ही उपासना करता, ज्या हातानं तुम्ही प्रार्थना करता, ते हात उगारू नका. त्या हाताचा गैरवापर करू नका. सहनशील राहा, चांगुलपणानं भरा आणि मग देव तुमच्यामध्ये विश्वासूपणा घालतो. तुम्ही सौम्य बनता आणि मग आपल्याला समजत नाही, अरे माझं जीवन कसं काय बदललं. शाऊलाचा पाऊल झाला तो. शाऊल छळ करणारा सेवा करणारा बनला, मारणारा बरं करणारा बनला. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत जेव्हा येशू ख्रिस्ताशी त्यांची गाठभेट झाली. जक्कय लुटणारा होता, पण येशूने त्याला म्हटलं खाली ये. खाली उतरला तो फक्त झाडावरूनच खाली उतरला नाही, त्याच्या सगळ्या स्वभावातून तो खाली उतरला. प्रेज द लॉर्ड. आज काही लोक स्वतःच्या स्वभावामध्ये अडकलेले आहेत. कठीण स्वभाव, राग, मीपणा, मी लय ज्ञानी आहे, मला सगळं येतं, मी हुशार आहे, मी मोठ्या पदावर आहे, मी असा आहे. बाकीची फळं तुमच्यामध्ये उगवूनच येणार नाहीत. माझ्या प्रियानो, जे काही नम्र झाला, झाडावरून आला, घरात गेला, पश्चाताप केला, प्रभू येशूने त्याच्या घराला तारण दिलं. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, ही 8 फळं मिळाल्यानंतर सरते शेवटी एक उत्तम शेवटचं फळ म्हणजे इंद्रिय दमन. जो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये त्यानं पवित्र आत्मा दिलेला आहे, तो पवित्र आत्मा तुमच्या सर्व शारीरिक इंद्रियावर ताबा घेतो आणि मग तुमचा डोळा पाप करणार नाही, तुमचा हात पाप करणार नाही, तुमचे पाय वाईट मार्गाला जाणार नाहीत, तुमची जीव वाईट पुटपुटणार नाही. आज अनेकांच्या जीवनामध्ये ते प्रार्थना करणारे आहेत, भक्ती करणारे आहेत, ते चर्चला जाणारे आहेत, दान देणारे आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये माझ्या प्रियानो ते लाल भडक होतात, ते चुकीचे शब्द बोलतात, ते हट्टी आहेत, देवाच्या सेवकाविरुद्ध बोलतात, मंडळीतील लोकांविरुद्ध बोलतात, शास्त्र वाचणार नाही, प्रार्थना करणार नाही, मी आता जाणारच नाही. हा स्वभाव, बायबलमधील हट्टी स्वभाव हा मृत्यूपूज्य आहे. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्ही तुमच्या शरीरामध्ये अडकलेला आहात, शरीराच्या अवयवामध्ये अडकलेला आहात. कारण पवित्र आत्म्याची फळं ही 9 आहेत, पण देहाची कर्म तर सांगितलंय, जारकर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, मृत्यूपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा. जर आम्ही पवित्र आत्मा प्राप्त करून घेतलेला आहे तर पवित्र आत्म्याची फळं आमच्यातून दिसायला पाहिजे. आणि जर पवित्र आत्म्याची फळं आमच्यातून दिसत नाही तर देहाची कर्म आहेत ती दिसतात. आणि म्हणून आजचा हा संदेश तुम्हाकडे आलेला आहे की पवित्र आत्मा आम्हाला विसार कैवारी देवान दिलेला आहे. आणि जर पवित्र आत्म्यानं तुम्ही भरलेला आहात तर पवित्र आत्मा फक्त स्तुती करण्यास, प्रार्थना करण्यास, चमत्कार करण्यासाठी दिलेला नाही, तर पवित्र आत्मा तुमचा स्वभाव, ख्रिस्तासारखा स्वभाव प्रगट व्हावा, तुमचा भाव देवावर असावा यासाठी. येशू ख्रिस्तामध्ये हा स्वभाव होता, तो देवाप्रीती करत होता, तो एकमेकावर प्रीती करत होता, तो पाप्यावर त्यानं प्रेम केलं, तो आनंदानं भरलेला, त्याच्यामध्ये आनंद होता, तो शांतीनं भरलेला होता, त्याच्यामध्ये शांती होती. येशू ख्रिस्तामध्ये सौम्यता होती, विश्वासूपणा होता, त्याच्या प्रत्येक अवयवावर देवाच्या आत्म्याचा प्रभाव होता, ताबा होता. आज माझ्या प्रियजनांनो, हा परमेश्वराचा अद्भुत संदेश तुम्हाकडे आलेला आहे. प्रीतीपासून तुमच्या जीवनाची सुरुवात करा. इंद्रिय दमन हे शेवटचं फळ, पवित्र आत्म्याचं फळ तुमच्या जीवनात येईल. तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव, डोळ्यापासून जिभेपर्यंत, हातापासून पायापर्यंत पवित्र आत्मा त्याच्यावर ताबा ठेवेल. आणि आतापर्यंत ज्या अवयवामुळे तुम्ही नाशाकडे गेला होता, नरकाकडे जाणार होता, नाश पावणार होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं तुमचं शरीर हे त्याचं मंदिर बनवलेलं आहे. म्हणून पाऊल करिंथकराच्या मंडळीमध्ये म्हणतो, तुझं शरीर माझं मंदिर आहे हे तुला ठाऊक नाही का, असं देव म्हणतो. परमेश्वर काय म्हणतो, तुझं शरीर हे माझं मंदिर आहे आणि तुझ्यामध्ये माझा आत्मा राहतो हे तुला ठाऊक नाही काय. जर तू आपल्या मंदिराचा नाश करशील तर मी तुझा नाश करेल. प्रियानो, आज तुमच्यावर अवलंबून आहे. जर प्रभू येशू ख्रिस्तानं तुमचं शरीर आपलं मंदिर बनवलेलं आहे, तुम्हाला पवित्र आत्मा विसार आणि कैवारे दिलेले आहे, तर त्या पवित्र आत्म्याच्या फळाला तुमच्यामध्ये वाढू द्या. तुमचं जीवन देवावर प्रीती, एकमेकावर प्रीती करा.
आनंद तुमच्या जीवनामध्ये येईल. ख्रिस्त येशूला म्हणा, येशू तुझा आनंद माझ्यामध्ये घाल. प्रभू आपला आनंद घालून तुम्ही परिपूर्ण व्हाल. प्रभू तुम्हाला शांती देईल. तुम्ही शांती करणारे लोक बनाल. जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वासूपणा ही फळं तुमच्या जीवनात येतील. आणि या जगामध्ये तुमचं जे शरीराचा प्रत्येक अवयव, इंद्रिय दमन हे फळ म्हणजे तुमच्या प्रत्येक शारीरिक अवयवावर पवित्र आत्मा ताबा घेईल आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. देवबाप करो ही पवित्र आत्म्याची फळं तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला प्राप्त हो. या आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय नामामध्ये मी तुझा सेवक या नात्यानं आभार मानितो. तुझी कृपा, तुझी दया आम्हावर आहे. राजा येशू, या प्रियजनाने आज हा तुझा मोलाचा संदेश ऐकलेला आहे की होय प्रभू येशू, आम्हाला तू आणि या प्रियजनांना तू पवित्र आत्मा विस्तार आणि कैवाऱ्याचा दिलेला आहेस. हे येशू माझ्या देवा, मी प्रार्थना करतो या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची ही 9 फळं दिसू लागू देत. हे पवित्र आत्मा तू यांचं सहाय्य कर. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन ह्या पवित्र आत्म्याच्या फळानं राजेश या प्रियजनांना भर. तुला नावडणाऱ्या गोष्टी बापा येशूंच्या जीवनातून काढून टाक. आणि प्रभू येशू, मी प्रार्थना करतो आत्म्याच्या प्रभावाने चालू लागू देत. आत्म्याची फळं त्यांच्यामध्ये दिसू लागू देत. आणि प्रभू येशू तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने प्रार्थना करीतो. आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.